मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे शब्दसिद्धी याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या भाषेत आलेले शब्द मूळचे कुठल्या भाषेतले आहेत याचा शोध घेणे म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. व्युत्पत्ती आपल्याला व्युत्पत्ती कोशात शोधता येते, पण कोणते शब्द आपण इतर भाषांतून जसेच्या तसे घेतलेत किंवा कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द तयार केला याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी होय. शब्द कसा तयार होतो म्हणजेच सिद्ध होतो याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी होय. भाषेतील शब्दांचे वर्गीकरण 2 प्रकारे करता येते. एक सिद्ध शब्द आणि दुसरा प्रकार आहे साधित शब्द. सिद्ध शब्द कशाला म्हणायचं आहे तर भाषेतील जे मूळ धातू किंवा शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द म्हणतात. उदाहरणार्थ खा, पी, ये, गा, जा, कर, बस, बोल इत्यादी. साधित शब्द कशाला म्हणतात तर सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला साधित शब्द म्हणतात. म्हणजेच जे मूळ धातू आहेत किंवा मूळ शब्द आहेत या मूळ धातूंना किंवा शब्दाला जेव्हा आपण उपसर्ग किंवा प्रत्यय जोडतो आणि त्यापासून जो नवीन शब्द तयार होतो अशा शब्दांना साधित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे बघा एक उदाहरण दिलेलं आहे. खा या धातूपासून तयार होणारे शब्द कोणते आहेत? खातो, खाणारा, खाईल, खातात असे प्रत्ययघटित शब्द तयार होतात. दुसरं उदाहरण इथे दिलेलं आहे. कर या मूळ शब्दापासून करू, करतात, करणार, होकार, साकार, करपात्र, करता इत्यादी शब्द तयार होतात. अशा शब्दांना साधित शब्द असे म्हणतात. शब्दसिद्धीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्याच्यामध्ये सिद्ध शब्दाचे 4 उपप्रकार पडतात. एक तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. साधित शब्दाचेही 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द असे प्रत्येकी 4 उपप्रकार यांचे पडतात. त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासू सिद्ध शब्द. सिद्ध शब्दामध्ये पहिला उपप्रकार आहे तत्सम शब्द. जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ कन्या, संत, सूर्य, गायन, तिथी, पिंड, गंध, नयन, प्रसाद, भोजन इत्यादी हे तत्सम शब्द आहेत. कारण संस्कृत भाषेतून हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत आणि ते जसेच्या तसे आपण मराठीमध्ये वापरतो आहोत. दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना तद्भव शब्द म्हणतात. म्हणजे संस्कृतमधून काही मराठीत शब्द आलेले आहेत परंतु त्यांच्या रूपात बदल करून आपण त्यांचा वापर करतो आहोत. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा ग्रह हा संस्कृत शब्द आहे परंतु आपण घर हा त्याचा समानार्थी शब्द किंवा घर असे आपण म्हणतो. दुसरा आहे कर्ण, कान, हस्त, हात, अग्नी, आग, पर्ण, पान, कोमल, कोवळा इत्यादी तद्भव शब्द हे आपण मराठीमध्ये वापरतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे देशी शब्द. जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात त्यांना देशी शब्द असे म्हणतात. देशी शब्दांची सरळ उत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही परंतु बोलीभाषेतून ह्या शब्दांचा वापर रूढ झालेला आहे असं म्हटलं जातं.
उदाहरणार्थ घोडा, झाड, गार, डोके, दगड, बाजरी, वारकरी, चिमणी, शेतकरी, झोप इत्यादी देशी शब्द आहेत. त्यानंतर चौथा उपप्रकार आहे तो म्हणजे परभाषीय शब्द. संस्कृत भाषेव्यतिरिक्त इतर भाषांतून सुद्धा काही मराठीत शब्द आलेले आढळतात आणि त्यांचा आपण मराठीमध्ये वापर करतो. अशा शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ कानडी भाषेतून आलेले शब्द भाकरी, किल्ली, चिमटा, अन्ना, अक्का, अडकित्ता, गच्ची, विळी, खलबत्ता इत्यादी कानडी भाषेतील शब्द आपण मराठीत वापरतो. गुजराती भाषेतून काही शब्द मराठीत आलेले आहेत. दादर, घी, डबा, दलाल, रिकामटेकडा, घरी इत्यादी गुजराती शब्द हे मराठीत वापरले जातात. इंग्रजी भाषेतील अनेक शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो आहे. उदाहरणार्थ टेबल, बस, बॉल, डॉक्टर, फाईल, पार्सल, स्टेशन इत्यादी इंग्रजी शब्द आपण दररोज वापरतो. त्यानंतर हिंदी भाषेतील काही शब्द आपण वापरतो. बच्चा, करोड, तपास, दाम इत्यादी हिंदी भाषेतील शब्दही मराठीत वापरले जातात. त्यानंतर पोर्तुगीज भाषेतून आलेले बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, फणस, पाव, साबण इत्यादी शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. त्यानंतर फारसी भाषेतून काही शब्द मराठीत आलेले आहेत. उदाहरणार्थ हकीकत, कामगार, बाजार, अक्कल, हुशारी, दवाखाना, मेवा, मिठाई, नोकरी इत्यादी फारसी भाषेतील शब्द आपण मराठीत वापरतो. त्यानंतर अरबी भाषेतून काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत. मेहनत, हुकूम, खर्च, जाहीर, मालक, साहेब इत्यादी अरबी भाषेतील शब्द आपण मराठीत वापरतो. त्यानंतर तमिळी भाषेतून आलेले चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी शब्द आपण तमिळी भाषेतले मराठी भाषेत वापरतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे साधित शब्द. साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त या 3 प्रमुख प्रकारांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणायचं आहे तर मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही साधित शब्द तयार होतात. त्या अक्षरांना उपसर्ग म्हणतात. उपसर्ग लावून ज्या शब्दांना उपसर्ग लावला जातो आणि त्यापासून नवीन शब्द तयार होतो, अशा नवीन तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मूळ शब्द आहे हजर. हजर हा मूळ शब्द आपण घेतला, त्याला जर आधी आपण गैर हा उपसर्ग जोडला तर त्यापासून गैरहजर हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. व्यवहार हा मूळ शब्द घेतला, त्याच्या आधी जर आपण गैर असा उपसर्ग जोडला तर गैरव्यवहार असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. अ उपसर्ग लावून काही उपसर्ग घटित शब्द तयार होतात. उदाहरणार्थ बघा, न्याय हा मूळ शब्द आहे, त्याला जर अ हा उपसर्ग आपण जोडला तर अन्याय शब्द तयार होतो. लौकिक हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी जर अ उपसर्ग जोडला तर अलौकिक हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. आ उपसर्ग जोडून बघूयात. मूळ शब्द आहे जन्म, त्याला जर आ उपसर्ग लावला तर आ जन्म असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. मरण हा मूळ शब्द आहे, त्याला जर आ उपसर्ग लावला तर आमरण हा उपसर्ग घटित शब्द तयार होतोय. जड हा मूळ शब्द आहे, त्याला जर आपण अव उपसर्ग जोडला तर अवजड असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो.
कळा हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण अव हा उपसर्ग जोडला तर अवकळा हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. पास हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण ना उपसर्ग जोडला तर नापास शब्द तयार होतो. पसंत हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी ना जोडला तर नापसंत हा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. फिकीर हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी बे उपसर्ग लावला तर बेफिकीर असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. परवा हा एक मूळ शब्द आहे, त्याच्या आधी जर आपण बे उपसर्ग लावला तर बेपरवा असा उपसर्ग घटित शब्द बनतो. त्यानंतर विचार हा एक मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण सु हा उपसर्ग लावला तर सुविचार असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. यश हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या आधी जर सु उपसर्ग लावला तर सुयश असा उपसर्ग घटित शब्द तयार होतो. म्हणजेच थोडक्यात काय की शब्दाच्या आधी जेव्हा उपसर्ग जोडला जातो आणि त्यापासून नवीन शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द कशाला म्हणायचं तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय म्हणतात. आणि प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, प्रत्यय घटित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मूळ शब्द आहे, प्रत्यय घटित शब्द हा मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय लागतो. म्हणजे मूळ शब्द समजा उदाहरणार्थ इथे खोद हा मूळ शब्द आहे, त्याला आई प्रत्यय लावला तर खोद अधिक आई असा मिळून खोदाई शब्द तयार होतो. लढ हा मूळ शब्द आहे, त्याला आई प्रत्यय लावला तर लढाई म्हणजे आई हा प्रत्यय पुढे लागतो आहे. आऊ हा प्रत्यय जर आपण लावला, टिक मूळ शब्द आहे, त्याला आऊ प्रत्यय जोडला तर टिकाऊ असा नवीन शब्द तयार होतो. जळ हा मूळ शब्द आहे, त्याला जर आऊ प्रत्यय जोडला तर जळाऊ असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. दुकान हा मूळ शब्द आहे, त्याला जर दार असा प्रत्यय आपण जोडला तर दुकानदार असा शब्द तयार होतो. जमीन हा मूळ शब्द आहे, त्याला जर आपण दार प्रत्यय जोडला तर जमीनदार असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. असे अनेक शब्द आपण प्रत्यय जोडून मूळ शब्दाला प्रत्यय जोडून तयार करू शकतो. उदाहरणार्थ बघा, गुलाम हा मूळ शब्द आहे, त्याला गिरी प्रत्यय जोडला तर गुलामगिरी असा प्रत्यय घटित शब्द बनतो. काम हा मूळ शब्द आहे, त्याला गिरी प्रत्यय जोडला तर कामगिरी हा प्रत्यय घटित शब्द बनतो. बस हा मूळ शब्द आहे, त्याला ऊन असा प्रत्यय जोडला तर बसून असा प्रत्यय घटित शब्द बनतो. खा हा मूळ धातू आहे, त्याला ऊन प्रत्यय जोडला तर खाऊन शब्द तयार होतो. पी हा एक मूळ धातू आहे, त्याला जर आपण ऊन प्रत्यय जोडला तर पिऊन असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. हस हा मूळ शब्द आहे, त्याला रा प्रत्यय जोडला तर हसरा असा प्रत्यय घटित शब्द बनतो. नाच हा मूळ शब्द आहे, त्याला रा प्रत्यय जोडला तर नाचरा असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. बोल हा मूळ शब्द आहे, त्याला नारा प्रत्यय जोडला तर बोलणारा असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. नाच हा मूळ शब्द आहे, त्याला नारा प्रत्यय जोडला तर नाचणारा असा प्रत्यय घटित शब्द तयार होतो. असे अनेक प्रत्यय जोडून आपण प्रत्यय घटित शब्द तयार करत असतो आणि त्यांचा वापर भाषेमध्ये हा दररोज आपण करत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त या शब्दाचा अर्थ असा होतो की दुप्पट करणे.
अभ्यस्त या शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. द्ववित्व किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते अशा तयार होणाऱ्या शब्दाला अभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, लाल लाल, हळूहळू, तुकडे तुकडे, धंदा बिंदा, काम बीम, शेजारी पाजारी, कडकड, झटपट, खटपट इत्यादी हे अभ्यस्त शब्द आहेत. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पूर्ण अभ्यस्त, दुसरा प्रकार आहे अंश अभ्यस्त आणि तिसरा प्रकार आहे अनुकरण वाचक. त्यातला पहिला प्रकार आपण बघूया. पूर्ण अभ्यस्त शब्द. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द बनतो अशा तयार होणाऱ्या शब्दाला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ, लाल लाल, हळहळ, गारगार, मळमळ, तिळतिळ, लवलव, खवखव, कळकळ. बघा, हे शब्द जर पाहिले तर आपल्या लक्षात आलं असेल की पहिला जो शब्द आहे तोच परत इथे आलेला आहे. लाल लाल असा मिळून लाल लाल शब्द बनला आहे. हळ हळ असा मिळून हळहळ शब्द बनलेला आहे. गार गार असा मिळून गारगार शब्द बनलेला आहे. म्हणजे एक पूर्ण शब्द हा परत येऊन जोड शब्द तयार झालेला आहे. अशा तयार होणाऱ्या शब्दांना पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द. जेव्हा पूर्ण शब्द जसाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येते, अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो, त्या जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. म्हणजेच पहिल्या शब्दासारखा अंशतः म्हणजे थोड्या प्रमाणात दुसरा शब्द असतो आणि दोघांचा मिळून एक जोड शब्द बनलेला असतो. उदाहरणार्थ, काम काज, धंदा बिंदा, खाना खुणा, जाळ पोळ, पड झड, बारीक सारीक, दगड बिगड, लट पट, गोड धोड, आडवा तिडवा, आर पार इत्यादी. बघा, हे शब्द जर पाहिले तर पहिल्या शब्दातून आपल्याला अर्थ मिळतोय, परंतु दुसऱ्या शब्दाला वेगळा असा अर्थ इथे दिसत नाही. उदाहरणार्थ, कामकाज घेतला तर काम म्हणजे काम आपण एखादं करतो ते, परंतु काज या शब्दाचा वेगळा अर्थ इथे आपल्याला सापडत नाही. बारीक सारीक हा शब्द जर घेतला तर छोट्या छोट्या गोष्टी हे आपल्या लक्षात येतंय, म्हणजे बारीक ह्या शब्दातून आपल्याला ते समजतंय, परंतु सारीकला असा वेगळा अर्थ इथे नाही. थोडक्यात काय की जेव्हा एखादा शब्द हा पूर्ण जसाच्या तसा न येता त्यातलं एखादं अक्षर बदलून येतं अशा शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अनुकरणवाचक शब्द. ज्या शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द किंवा नादानुकारी शब्द असे म्हणतात. शब्दाची पुनरावृत्ती झाली तरच पूर्ण अर्थाचा शब्द तयार होतो. उदाहरणार्थ बघा, कडकड, खळखळाट, घनघन, रिमझिम, कडकडाट, खडखड, किरकिर, टिकटिक, सळसळ, फडफड, गडगड इत्यादी हे जे शब्द आहेत, अनुकरणवाचक शब्दामध्ये ध्वनी दर्शक किंवा ध्वनिवाचक शब्द हा आलेला असतो. म्हणजे बघा, खळखळाट, पाण्याचा खळखळाट, त्याचा आवाज आपल्याला जाणवतो. सळसळ, पानांची सळसळ, म्हणजे ध्वनिवाचक शब्दाची इथे पुनरावृत्ती झालेली असते. असा हा तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे अनुकरणवाचक शब्द. असे अभ्यस्त शब्दाचे एकूण 3 उपप्रकार पडतात. तर आपल्याला
प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 4 मधील 2 ही कृती शब्दसिद्धी या घटकावर विचारली जाते. त्यात उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द या 3 घटकांवर आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. मग हे प्रश्न कसे असतात बघा. उदाहरणार्थ पहिला आहे, पर हा उपसर्ग लावून 4 शब्द तयार करा. मग आपण कसं लावू शकतो? आपल्याला माहिती आहे की उपसर्ग लावायचा म्हणजे जो मूळ शब्द आहे त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या आधी आपल्याला उपसर्ग लावायचा असतो. मग इथे गावी हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण पर उपसर्ग लावला तर काय शब्द तयार होईल? परगावी. देश मूळ शब्द आहे, त्याच्या आधी आपण पर उपसर्ग लावला, परदेश शब्द तयार झाला. मुलूक हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी पर उपसर्ग लावला तर परमुलूक हा शब्द तयार होतो. प्रांत हा मूळ शब्द आहे, त्याच्या आधी पर उपसर्ग लावला तर परप्रांत असे उपसर्ग घटित शब्द आपण तयार करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे कसा विचारला जातो? भर हा प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा. म्हणजे इथे आपल्याला प्रत्यय घटित शब्द तयार करायचे आहे. उदाहरणार्थ बघा, दिवस हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे आपण भर हा प्रत्यय लावलेला आहे. रात्र हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे भर प्रत्यय लावून रात्रभर असा प्रत्यय घटित शब्द बनला आहे. हात हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे भर प्रत्यय लावून हातभर असा शब्द या ठिकाणी बनलेला आहे. त्यानंतर बोट हा मूळ शब्द आहे, त्याच्या पुढे भर प्रत्यय लावून बोटभर असा प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रकारे प्रश्न कसा विचारला जातो? 4 अभ्यस्त शब्द लिहा. जसे सळसळ, म्हणजे सळसळसारखे 4 अभ्यस्त शब्द आपल्याला लिहायचे. म्हणजे पहिला शब्द जसा आहे तसाच दुसरा शब्द आला पाहिजे असे आपल्याला 4 शब्द बनवायचे. त्यात मग उदाहरणार्थ बघा, मळमळ, बडबड, पळपळ, वळवळ असे अभ्यस्त शब्द आपण त्यात लिहू शकतो. त्यानंतर पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा अशी ही कृती आपल्याला दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ अधून आणि पुढे डॉट डॉट दिलेले आहेत. हा शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजे जोड शब्द तयार करायचा आहे. दुसरा दिलाय दंगा, पुढे डॉट डॉट. तिसरा दिलाय हेवे, पुढे डॉट डॉट. चौथा दिलाय काम, डॉट डॉट. म्हणजे काय की इथे आपण अधून मधून, दंगा मस्ती, हेवे दावे, काम काज असे शब्द आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर या 3 घटकांवर वेगवेगळे शब्द तुम्ही तयार करायचे आहेत. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द अशा 3ही प्रकारचे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत. धन्यवाद.